तर आज काय स्पेशल बनवणार आहेस? आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे ना, तर साबुदाण्याची खिचडी. चला तर मग. चला. हे बघा, इथे मी शाबूचे तांदूळ रात्रभर भिजवून घेतलेत. तर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर तुम्ही सकाळ पण भिजवू घालू शकता. 2-3 तास जरी भिजले ना तरी देखील आपले शाबूचे तांदूळ चांगले भिजतात. तर इथे मी सेंदा नमक घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट, एक बटाटा चिरून घेतलेला आहे बारीक आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे काळा पडू नये म्हणून. आणि इथे 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि फोडणी देऊया. कढई गरम झालेले आहे, आपण त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे. तेल गरम होते तोपर्यंत आपण इथे मिरच्या कापून घेऊया. तेल गरम झाले, आपण त्याच्यामध्ये मिरची टाकूया. मिरची टाकली, मिरची आपण तेलामध्ये थोडीशी तळून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडंसं घालायचं आहे. सेंदा नमक, हां सेंदा नमक घालायचं आहे. बटाटा घालायचा आहे. आपण कच्चा बटाटा घेतलाय ना म्हणून आपण तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेऊया बटाटा. जर आपल्याला एक बटाटा शिजवून देखील ह्याच्यामध्ये घालू शकतो. अगदीच आपल्याकडे वेळ नसेल तर आपण कच्चा बटाटा देखील ह्याच्यामध्ये घालू शकतो. एवढंच की तेलामध्ये तो चांगला फ्राय करून घ्यायचा. बटाटा काय लगेच शिजतो, तेलामध्ये छान फ्राय केला ना लगेच शिजतो. आणि एकदम पातळ काचऱ्या करून घ्यायच्या त्याच्या. बटाटा शिजण्यासाठी आपण इथे अगदी 1 मिनिटासाठी याच्यावर झाकण मारून घेऊया, जेणेकरून आपला बटाटा लगेच शिजेल. 1 मिनिट झालाय, आपण बघूया आपला बटाटा शिजलाय का. आणि तुम्ही बघू शकता इथे आपला बटाटा बघा किती छान शिजलाय, लगेच बघा मस्त शिजलाय. आता आपण ह्याच्यामध्ये हे शाबूचे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत ना, आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आता हे सगळीकडून छान आपण हलवून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट आपण दरदरासा वाटून घ्यायचा आहे, एकदम बारीक नाही वाटून घ्यायचा. आणि छान हलवून घ्यायचं आहे. पकडणी चांगलं पकडायचं. हा ते हलवून. अगं ते हलतंय ना, ते हलणारच ना. मग आपण असं छान हलवून घ्यायचं आहे सगळीकडून. पाणी, हा चला आपण आता हे छान हलवून घेऊया. आणि आपण आता आणखीन थोडं ह्याच्यावरती मीठ घालायचं आहे. सेंदा नमक टाकायचं आहे. चवीनुसार घाला. आणि आता इथे तुम्हाला मी एक टीप सांगत आहे. आपण ना शाबूचे तांदूळ आहेत ना, हे जास्त परतायचे नाही. अगदी 2 मिनिटं परतायचे आणि लगेच गॅस बंद करायचा. तुम्ही जेवढं जास्त परतचाल ना ते जास्त फुलतात आणि एकदम चिवी बनतात. मग ते आपल्याला चावायला पण त्रास होतो आणि खूप जास्त ॲसिडिटी होते आपल्याला. आपण कमीत कमी त्याला परतून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटं परतून घ्यायचं. ते चावायला पण त्रास होत नाही आणि आपल्याला ॲसिडिटी पण होत नाही. आणि छान पण लागतात, छान पण लागतात. चला तर मग आता झालेलं आहे. मम्मी हां झालेलं आहे, बनवून तयार आहेत आपली. सर्व करूया मग. हां सर्व करूया. आणि तुम्ही बघू शकता आपली खिचडी बनवून किती छान तयार आहे. एकदम सुटसुटीत, एकदम दाणेदार, किती छान आहे बघा. चला आता आपण सर्व करूया. वाव, किंजुला खायचं तुला? या खायचंय. यस, मस्त दिसते, मस्त बनलेली आहे. आणि त्याच्यासोबत दही. आपली सिंपल साधी दही उपवासाची शाबू तांदळाची खिचडी. चम्मच घेते. हो, एकदम साधी, सिंपल, झटपट बनणारी. आणि ज्या महिला जॉब करतात ना त्यांच्यासाठी तर ही खूप सोपी रेसिपी आहे. त्यांचे पण उपवास असतील ना आता, पटकन सकाळचं काय बनवायचं,
असा प्रश्न पडतो ना, आणि गडबडीत काय बनवायचं वेळ पण नसतो, म्हणून ही झटपट बनणारी रेसिपी तुमच्यासाठी. आणि ही साबुदाण्याची खिचडी ना दह्यासोबत तर वा, काय जबरदस्त लागते, अप्रतिम लागते. चला मी तुम्हाला खाऊन दाखवते. गरम गरम खिचडी आणि थंड थंड दही, वा मस्तच ना. मस्तच. आणि गरमी खूप आहे, थंडी काय पडतच नाहीये. खूप गरम होते, मला खूप घाम पण यायला लागलाय. हो. तर रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अजून एक गोष्ट, ह्याच्यामध्ये ना रोजचे मसाले नाहीये, हा. कढीपत्ता नाही, कोथिंबीर नाही, कढीपत्ता नाहीये, जिरे नाहीयेत, आपला जो लाल मसाला असतो तो देखील काहीच मी नाही. याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाहीये. जर आपण रोजचे जर मसाले आपण जर असं उपवासाच्या पदार्थामध्ये टाकतो तर मग उपवासच कशाला पकडायचा ना. हो. आपली असं साधं सिंपल बनवायची आणि छान पण लागते आणि हो. टेस्टी पण लागते आणि खूप छान पण बनते. तर उद्या भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. बाय. किनू बाय कर ग. किनू तिकडे आहे आज. चला तर मग बाय. तिकडून बाय करते. बाय.